मामा नमस्कार. नमस्ते. काय काय मग आता 15 ऑगस्ट केव्हा येते? हे म्हणजे 15 ऑगस्ट रोजी 15 ऑगस्ट. 15 हो हो, काय 15 ऑगस्टचं महत्व काय सांगाल? महत्व म्हटलं तर अजून पण आहे. काय शेतकऱ्यावर सांगाल? हां, संकट भयंकर आहे. बरोबर. कशाचं संकट मामा शेतकऱ्यावरती अजून आहे? म्हणजे तुम्ही संकट स्वतंत्र अजून तुम्हाला म्हणावं तसं स्वातंत्र्य मिळालं नाही. मिळालं नाही. हां, काय कारण काय त्याच्या मग? कारण म्हटल्यानंतर हे शिक्षणाचं म्हणत म्हणत आम्ही शिक्षणाकडे धाव घेतलो. त्याच्यात शेतकरी याला काहीच वाव नाही. म्हणजे शेतीकडे दुर्लक्ष व्हायला लागलंय. दुर्लक्ष म्हणजे असं आजकालचा तरुण प्रत्येक शिक्षणाकडे इकडं ते धाव घ्यायला लागलाय. पण धाव घेत असताना आपली शेती तो विसरत चाललाय. विसरत शेतीकडे दुर्लक्ष व्हायला लागलं आजच्या तरुण पिढीचं. तरुण पिढीचं बरोबर 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 मामा. हां, तरुण पिढी ही करायला मागं हटते. आम्ही पहिले लहान वयेत आम्ही जोरदारनं शेतीत पहिला उत्पन्न काढायला बघणार, नंतर मग शिक्षण. बरोबर बरोबर. म्हणजे शिक्षणावर पण जोड व्यवसाय म्हणून आपण शेतीकडे बघायचो. आता ही तरुण मुलं पण शिक्षणाकडे तेवढंच लक्ष देतात आणि परत शेतीकडे बघत नाही. आणि दुसरीकडे कुठे लक्ष द्यायला तरुण पोरं? ही व्यवसाय व्यसनाकडे जास्त त्यांचा. म्हणजे तो व्यसनाच्या गुलामगिरीत अडकत चाललाय, विळख्यात अडकत चाललाय. आणि पण अडकतच चाललाय तो. अरे बापरे. त्याला कशाला कसं वागायचं आणि कसं राहायचं मुलांना माहिती होईना. ते आईबापांना सोडायचं, तिकडं पाहिजे ते वाटेल तसं वागायचं, हे चाललंय. त्याच्यात हो शेतकरी अडकळीत पडून करण्यात पाठ फिरवायले. आता कसं मामा, हे देशाचं लय कठीण परिस्थिती येणार. भारत हा शेतीप्रधान देश आहे, बरोबर. मुख्य व्यवसाय आपला शेती आहे. शेती आणि अन्न जे काय आहे, जे सगळं आपण देशाला पुरवतो, म्हणजे जगाचा पोशिंदा आहे. हो हो, बरोबर. शेतकरी जर नसेल किंवा हा देशाचा कणा मोडून देईल. भयानक व त्रासिक होणार इथून पुढे. तरी काय ह्याला मग काय तुम्ही आता काय त्याला इलाज काही होत नाही. सरकारनं काय तर केला तर त्याचं ते आणि सवलती देत चालला तर सरकारनं ते शेतकऱ्याला उपयोग होईल. सवलत्या दिल्या पाहिजेत होय. आणि शेती कंपल्सरी करायलाच पाहिजेत असं काहीतरी आदेश यायला पाहिजे सरकारचा. हां, ज्यांच्या 7/12वरती नाव आहे त्यांनी शेती कसवली पाहिजे. तरच ते टिकून राहणार आणि फायदेशीर होणार. आणि आपल्या देशाला सुद्धा वेळोवेळी त्याचा अन्न पुरवठा होणार. नाहीतर अवघड आहे. मग पंतप्रधानांनी काहीतरी याच्यावरती उपाययोजना केल्या पाहिजे. बरोबर पाहिजे तरच ते कुठंतरी हे होणार. नाही तर शेती सोडून जर काहीतरी करतो म्हटलं की नाही कुमत नाही. उद्योगधंद्याकडे पण लक्ष दिलं पाहिजे. आता त्या गाड्या वगैरे काढले तर ह्या मुलं घेतली गाडी की नाही, शेत विकायचं गाडी घ्यायचं, ती गाडी 8 दिवसातच मोडून ठेवायची. म्हणजे आजकालची ही तरुण पिढी वगैरे किंवा काही शेतकऱ्यांची मुलं आहेत ही जमण्या विकून चैनी करायला लागली. चैनी घर बांधायचं का असलं काहीतरी करतात. आणि तो शेतकऱ्याला वगैरे मोठे मोबाईल, आयफोन म्हणजे काढायचं लोन आणि घ्यायचं आयफोन. अरे बाबा, अवघड आहे किंवा